आज आपण बनवणार आहोत बिर्याणी। झटपट आणि कुकरमध्ये कशी होते ती। मी अशी बिर्याणी नेहमी बनवत असते। इथे ह्या 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेत। आता याला आपण धुवून घेऊया। आता याला आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। आता इथे हे तांदूळ धुवून झाले, त्यामध्ये सगळं पाणी काढून टाकलंय। आणि इथे हे चिकन आहे। या चिकनला मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि लिंबाचा रस, 1 चमच लिंबाचा रस असं हे लावून मॅरिनेट करून ठेवलंय 2 तासापूर्वीच। इथे हे 2 कांदे लांब चिरून घेतलेत। इथे कुकर ठेवलाय, या कुकरमध्ये तेल टाकलंय। आता हा कांदा आपण गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत परतून घेणार आहोत। आता इथे हा कांदा चांगला गोल्डन झालाय। यामध्ये हे टोमॅटो टाकून घेऊया। अद्रक लसूणची पेस्ट आहे 1 चम्मच, ही टाकून घेऊया। आता याला चांगलं परतवून घेऊया। आता यामध्ये हे काही मसाले इथे घालून घेऊया। यामध्ये हळद आहे, थोडीशी हळद, धना पावडर 1 चम्मच धना पावडर आहे, हा घरगुती मसाला आहे अर्धा चम्मच, हा पुलाव मसाला आहे, हे जिरे आहे 1 चम्मच, 2 तेजपत्ते आणि काही मिरे, लवंग आणि दालचिनी आणि हिरवी मिरची असे हे मसाले आहेत। हे टाकून आपण परतून घेऊया। हे मसाले थोडे तेलात परतून घ्यायचे आणि यामध्ये आता आपण हे चिकन आहे मॅरिनेट केलेलं, हे टाकून घेऊया। आता हे पण परतून घ्यायचे। आता यामध्ये मी थोडीशी काश्मीरी रेड चिली पावडर पण टाकली आहे आणि यामध्ये थोडंसं चिकन परतवण्यासाठी थोडंसं मीठ घालते। आता हे चिकन चांगलं आपण परतवून घेऊया मसाल्यांमध्ये। यामध्ये थोडंसं पाणी घालते म्हणजे चिकन खाली लागू नये म्हणून। आणि आता ह्या मसाल्यामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहे। चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। आता याला तेल सुटायला लागले। मसाला चांगला परतून मसाल्यामध्ये चिकन चांगलं परतून घेतलं की भाताला चांगली टेस्ट येते।
आणि चिकन कच्चं पण नाही राहत. आता इथे परतवून झाले. तुम्हाला झटपट बिर्याणी करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. कुकरमध्ये ही झटपट होते, जास्त टाईमही लागत नाही. आता इथे हे तांदूळ धुतलेत, आपण हे टाकून घेऊया. आता इथे तांदूळ टाकून झाले आहे त्यामध्ये. आता हे थोडंसं आपण वरखाली करून घेऊया. हे तांदूळ सगळ्यात पहिले का धुतले, कारण की कांदा परतेपर्यंत, चिकन परतेपर्यंत पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा तास 1 तास आधी पण धुवू शकता, धुवून ठेवू शकता. इथे आपल्याला जर झटपट करायचं असेल तर सगळ्यात पहिले तांदूळ धुवून ठेवलं, बाकी तयारी होईपर्यंत तांदूळ चांगले भिजतात. आता इथे मी पाणी घालते. 1 वाटीला 1.5 वाटी पाणी असतं. 1 वाटीला 1 वाटी जर तांदूळ असतील तर 1.5 वाटी पाणी घालायचं असतं. तर आपण बिर्याणी करतोय तर याला थोडंसं कमीच पाणी घालायचं. कारण की बिर्याणी थोडंसं मोकळं सुट्टा तांदूळ चांगला लागतो. आता यामध्ये मीठ घालून घेऊया. आता इथे 2 वाट्यांच्या हिशोबाने मी चवीनुसार मीठ घालते. मीठ घालून झाल्यावरती पुन्हा एकदा तांदूळ घालून द्यायचे चांगले. एक ठिकाणी जर मीठ राहिलं तर एक ठिकाणी त्यांनी खारट लागू शकते. कुकरमध्ये बिर्याणी लावायचं झटपट कशी, 1 शिटी जरी झाली, खूप वेळाने झाली आणि 1च शिटी झाली तरी बिर्याणी होते. किंवा लवकर झाल्या तर 1 किंवा 2 शिट्टीमध्ये पण बिर्याणी शिजते. त्यामुळे झटपट होते ही बिर्याणी. घाईच्या कामामध्ये तुम्ही अशी बिर्याणी बनवू शकता. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकते. आणि पुन्हा एकदा हे हलवून द्यायचे. आता याला झाकण लावून एक किंवा 2 शिट्ट्या काढून घेऊया. आता ही शिट्टी खूप मोठी झाली त्यामुळे ही एकच करते. थांबून नंतर कुकर खोलेल. कारण की जर भात थोडाफार बाकी असेल तर त्या वाफेने भात शिजून जातो. तयार झाली आहे बिर्याणी. आता याला थोडं वरखाली करून घेऊया. कुकरमध्ये घातल्यामुळे ते एक साईडला तेल मसाले असे वरती येतात. तुम्ही बघू शकता भात कसा, तांदूळ कसा फुलला आहे, एकदम लांब लांब. लांब लांबचा झाला. प्रत्येकाला दम बिर्याणी बनवता येत नाही, त्यामुळे अशा प्रकारे बिर्याणी बनवली तर लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेजण आवडीने खातात. अशी बिर्याणी मी नेहमीच बनवते. तर तुमच्या संग ही बिर्याणीची रेसिपी शेअर करते. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा.